मराठी भाषा गौरव दिन हा प्रत्येक मराठी मनासाठी अभिमानाचा, आत्मचिंतनाचा आणि भाषाप्रेम जागवण्याचा दिवस आहे। दरवर्षी 27 फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जात असतो। हा दिवस ज्येष्ठ कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या निमित्तानं पाळला जातो। त्यांच्या साहित्य संपदेनं मराठी भाषेला नव वैभव आणि व्यापक दृष्टी दिली आणि त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून सरकारनं 2013 साली घोषित केला आणि तेव्हापासून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात आणि जगभरातील मराठी माणसं साजरा करत असतात। मराठी भाषा गौरव दिन हा प्रत्येक मराठी मनासाठी अभिमानाचा, आत्मचिंतनाचा दिवस। बोली भाषांमध्ये वैविध्य असलं तरी प्रमाण मराठीमुळं सर्वांचा एक समान दुवा। ई साहित्य, मोबाईल ॲप्स, सोशल मीडियातून जागतिक स्तरावर मराठीचा प्रसार। माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन ही संत ज्ञानेश्वरांची रचना मराठी भाषेची महती अत्यंत मोजक्या शब्दात व्यक्त करते। मराठी भाषा ही केवळ संवादाचं साधन नसून ती आपल्या संस्कृतीची, प्रथा परंपरेची आणि अस्मितेची ओळख आहे। सुमारे 1000 वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या मराठी भाषेची मुळं संत साहित्यात खोलपर्यंत रुजलेली आहे। संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका या ग्रंथातून मराठीला अध्यात्माचं अधिष्ठान दिलं। त्यांनी संस्कृतमधील भगवद्गीतेचा अर्थ सर्वसामान्यांना समजेल अशा मराठीमध्ये मांडला। त्यानंतर संत तुकोबांच्या अभंगांनी, संत नामदेव, एकनाथ, चोखामेळा अशा अनेक संतांच्या रचनांनी मराठीला भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश दिला। मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी गेली 6 वर्ष आम्ही आमच्या विभागामार्फत अनेक कार्यक्रम राबवतोय। याच्यातला सगळ्यात मोठा कार्यक्रम जागतिक पातळीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं वैश्विक मराठी केंद्र आम्ही तयार करतोय। त्याचं उद्घाटन देखील 2 महिन्यामध्ये होईल। मराठी साहित्याची वाटचाल पुढे विविध टप्प्यांतून होत राहिली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात प्रशासनामध्ये मराठीचा वापर वाढला आणि भाषेला राजाश्रय मिळाला। पुढे आधुनिक काळात लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले यांसारख्या विचारवंतांनी आपल्या लेखनातून समाज प्रबोधन केलं। स्वातंत्र्य लढ्यातील विचार आणि चळवळींचं प्रभावी माध्यम म्हणून मराठी भाषा उभी राहिली। 20व्या शतकात मराठी साहित्यात विविध प्रवाह निर्माण झाले। कादंबरी, कथा, कविता, नाटक या सर्वच क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी झाली। पु ल देशपांडे यांनी विनोद आणि सामाजिक निरीक्षणातून मराठी रसिकांना आनंद दिला। वि स खांडेकर यांच्या ययाती कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, ज्यामुळे मराठी साहित्याचा लौकिक वाढला। कुसुमाग्रजांच्या विशाखासारख्या काव्यसंग्रहानं स्वातंत्र्य, मानवता आणि सामाजिक जाणीव यांचं प्रभावी चित्रण केलं। मराठी भाषेत आतापर्यंत 4 ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले। वि स खांडेकर, वि वा शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कारानं गौरवण्यात आलंय। आपल्या सर्वांसाठी ही एक अभिमानाची बाब आहे। मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्वांनाच मी मराठी भाषा दिनाच्या मनापासून शुभेच्छा देईन। ही भाषा ही आपला अभिमान आहे, आपला अस्तित्व आहे। मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यामागचा उद्देश केवळ भूतकाळाचा गौरव करणं हा नाहीये, तर वर्तमान आणि भविष्य काळातही मराठीची उपयुक्तता आणि समृद्धी टिकवून ठेवणं हा आहे। आजच्या जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजीसारख्या आंतरराष्ट्रीय भाषांचं महत्त्व मान्य करतानाच मातृभाषेचं स्थान अबाधित ठेवणं आवश्यक आहे। संशोधनातूनही सिद्ध झालंय की मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांची समज, विचारशक्ती आणि सर्जनशीलता अधिक विकसित होते। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपल्याला सरकारी दरबारी कागदोपत्री लढा द्यावा लागला। तो लढा यशस्वी झाला। मराठीच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला। मराठी भाषेचं महत्त्व आपण थोडक्यात जाणून घेऊया। मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीची, इतिहासाची आणि अस्मितेची ओळख आहे। मराठी भाषेत संत साहित्याची महान परंपरा आहे। मराठी मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांची आकलनशक्ती विकसित होते। मराठी साहित्य अत्यंत वैविध्यपूर्ण आहे।
बोलीभाषांमध्ये वैविध्य असलं तरी प्रमाण मराठीमुळं सर्वांचा एक समान दुवा आहे. महाराष्ट्र शासनाच्या कामकाजात मराठीला अधिकृत भाषा म्हणून मान्यता आहे. मराठी ही केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाहीये. कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, गुजरात तसंच परदेशातही मराठी भाषिक मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे मराठी भाषा ही जागतिक स्तरावर आपलं अस्तित्व टिकवून आहे. विविध मराठी मंडळं आणि सांस्कृतिक संस्था परदेशामध्ये मराठी सण उत्सव साजरे करून भाषेचा वारसा सातत्यानं जपत असतात. ही मराठी आमची गौरव आहे आणि गौरवाला आपण पुढे घेऊन जातात आणि आपल्याला हे मराठी दिवसाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम केला पाहिजे. सर्वांना खूप शुभेच्छा देतो. आणि ही भाषा प्रेमळ आहे. लोकांनी प्रेमानेच बोललं पाहिजे. सक्तीची आवश्यकताच पडली नाही पाहिजे. मराठी भाषा गौरव दिन आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान बाळगण्याची प्रेरणा देतो. आपल्या दैनंदिन जीवनात शक्य तितक्या प्रमाणात मराठीचा वापर करणं, मराठी पुस्तकं वाचणं, नवोदित लेखकांना प्रोत्साहन देणं आणि पुढील पिढीपर्यंत भाषेचा वारसा पोहोचवणं ही प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे. भाषा टिकली तर संस्कृती टिकते आणि संस्कृती टिकली तर समाजाची ओळख जपली जाते. मराठी भाषा गौरव दिन हा दिवस आपल्याला आपल्या मुळांशी जोडतो, अभिमानाची जाणीव करून देतो आणि भविष्यात मराठी अधिक समृद्ध करण्याचा संकल्प करण्यास प्रेरित करतो. मराठी भाषा ही आपल्या अस्मितेचा कणा आहे. ती आपल्या भावना, विचार आणि संस्कृती याचं प्रतिबिंब आहे. तिचं जतन आणि संवर्धन करणं ही प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे. दैनंदिन जीवनात मराठीचा अभिमानानं वापर करणं, मराठी साहित्य वाचणं आणि पुढील पिढीला भाषेची गोडी लावणं आवश्यक आहे. चला आपण सर्वजण मिळून मराठी भाषेचा सन्मान, संवर्धन आणि प्रसार करण्याचा दृढ निर्धार करूया. लोकशाही मराठीकडून तमाम मराठी जनांना मराठी भाषा गौरव दिनाच्या अनंत शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.